नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत म्हणीमधील लपलेले कोड आपण ओळखणार आहोत। म्हणीवरील प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न पहा, दिलेल्या आकृतीतील म्हण ओळखून अनुक्रमे दुसऱ्या व सातव्या क्रमांकाच्या अक्षरांनी तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा। आता आपल्याला ह्या ठिकाणी ह्या चौकटमध्ये आपल्याला एक म्हण दिलेली आहे, ती म्हण ओळखायचे आणि दुसऱ्या व सातव्या क्रमांकाच्या अक्षर कोणते ते पाहायचं आणि त्याचा समानार्थी शब्द कोणता आहे तो पाहायचा। पर्यायामध्ये बघा, पाऊस, ओंजळ, पोकळ आणि वृत्ती। आता ह्या ठिकाणी म्हण कोणती तयार होते पहा। त्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे, कसं सोडवायचं पहा। दिलेले जे अक्षर आहेत ते ओळीनं लिहून घ्यायचे। सा, ली, भा, री, भ, का, प, खा आणि खी असे हे अक्षर आहेत। आता आपण अर्थपूर्ण शब्द बनवायचे आणि म्हण तयार करायची। बघा, आता पहिला शब्द भ आपण घेतला या ठिकाणी, भ, प आणि का, भपका हा शब्द तयार होतो, भपका। त्यानंतर भा आणि री, भारी असतं ना ते, भा री। त्यानंतर बघा, खी, खी आणि सा, खिसा। आणि उरले कोण, खा आणि ली, खा ली। म्हणजे आपली जी म्हण झालेली आहे ती काय तयार झालेली आहे पहा। भपका भारी, खिसा खाली। बघा, मस्त अंगात सोनं घातलेलं असतं, मस्त भरपूर आईट घातलेली असते, इस्त्रीची कपडे असतात, भपकेदार असतो माणूस, पण 10 रुपये दे रे बाबा म्हणल्यानंतर पैसे नाहीत म्हणतो। काय करायचं, रिकामा त्याचा खाली असतो, असा ह्या म्हणीचा अर्थ होतो। तर बघा, भपका भारी, खिसा खाली। आपल्याला प्रश्न काय विचारलाय, दुसऱ्या व सातव्या। आता दुसरा अक्षर कोणता आहे, दुसरा अक्षर कोणता आहे, प, आणि सातवा अक्षर काय आहे, सा आहे। या ठिकाणी प आणि सा। आता ह्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द काय तयार झाला, तर ह्या ठिकाणी प सा तयार झाला, पसा। बघा, पसा भरून धान्य मला वाढ ग माई, असं आपल्याला घरी एखादा भिक्षुक आल्यानंतर मागतो, त्यावेळेस आपण पसा भरून धान्य त्यांना देतो। पसा भरून म्हणजे काय, ओंजळ, ओंजळ। या ठिकाणी ह्याचं उत्तर जे आहे, पसा म्हणजे काय, ओंजळ। ओंजळ या शब्दाला समानार्थी शब्द पसा आहे, किंवा पसा या शब्दाला ओंजळ हा शब्द समानार्थी या ठिकाणी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला शेअर करा आणि आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।